भावना. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटचे दिव्य रहस्य. 1. अनाकलनीय सत्तेची चाहूल तुम्ही कधी अनुभवला आहे का? असा एखादा क्षण जिथे विज्ञानाचे सर्व नियम थिटे पडतात आणि तर्कशक्ती काम करणे थांबवते. आपल्या अवतीभवती एक अशी अदृश्य शक्ती वावरत आहे जी नियतीचे चक्र फिरवण्याचे सामर्थ्य ठेवते. पण आपण सामान्य माणसे आपल्या अहंकाराच्या अंधारात इतके बुडालेलो आहोत की समोर उभा असलेला साक्षात काळही आपल्याला दिसत नाही. अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाखाली एक अशी विभूती अवतरली जिच्या एका नजरेने मृत्यूलाही परतावे लागले. पण प्रश्न असा आहे की आजही ते तुमच्या घरात, तुमच्या संकटात तुमच्या पाठीशी उभे आहेत का, की तुम्ही त्यांना ओळखण्यात मोठी चूक करत आहात? 2. सस्पेन्स आणि लपलेले सत्य. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे वजा, हे केवळ शब्द नाहीत, तर ते एक अभेद्य कवच आहे. पण हे कवच प्रत्येकासाठी काम करत नाही. काहींना स्वामींचे दर्शन होऊनही त्यांचे दुःख संपत नाही, तर काहीजण केवळ स्मरणाने संकटातून बाहेर पडतात. यामागे कोणते रहस्य दडलेले आहे? स्वामींच्या त्या तेजस्वी डोळ्यांत असं काय होतं ज्यामुळे मोठमोठ्या राजांचे आणि विद्वान पंडितांचे गर्व मातीत मिळाले? आजही अनेक भक्तांना अशा काही खुणा मिळतात ज्या काळजाचा ठोका चुकवतात. जर तुम्हालाही अचानक स्वामींच्या पादुकांचा आवाज ऐकू आला किंवा अत्तरचा वास दरवळला, तर समजा काहीतरी अघटित घडणार आहे, किंवा कदाचित तुम्ही एका मोठ्या संकटातून वाचणार आहात. 3. भीती आणि सुटकेचा मार्ग. अनेकांना वाटते की स्वामींची भक्ती म्हणजे केवळ मंत्रजप, पण सावध रहा. स्वामी समर्थ हे जेवढे दयाळू आहेत तेवढेच ते शिस्तीचे पक्के आहेत. दांभिकपणा आणि खोटेपणा करणाऱ्यांसाठी त्यांचा कोप अत्यंत भयानक असतो. जर तुम्ही तुमच्या कर्मात चुकत असाल तर ब्रह्मांड तुमच्या पाठीशी नाही, तर तुमच्यासमोर न्यायाधीशाच्या रूपात उभे ठाकतील. मृत्यूच्या दारातून भक्तांना खेचून आणणाऱ्या या समर्थांची कृपा मिळवायची असेल तर तुम्हाला स्वतःला पूर्णपणे रिकामे करावे लागेल. आजच्या या विशेष भागात आपण अशा काही सत्य घटना आणि रहस्यांचा उलगडा करणार आहोत ज्या ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. तुम्ही तयार आहात का त्या दिव्य सत्याचा सामना करायला? 1. दिवसाची खगोलशास्त्रीय स्थिती आणि पंचांगकाळ. 30 जानेवारी 2026 हा शुक्रवार माघ महिन्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. आज शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी सकाळी 11:09 पर्यंत राहील आणि त्यानंतर त्रयोदशी म्हणजेच प्रदोष तिथीला सुरुवात होईल. नक्षत्रांचा विचार केला तर रात्रीचे 3:27 पर्यंत आर्द्रा नक्षत्र असेल, त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र लागेल. राहुकाळ आणि धोक्याची सूचना. आजचा सर्वात अशुभ काळ म्हणजेच राहुकाळ सकाळी 10:17 ते सकाळचे 11:40 या दरम्यान आहे. मेष राशीच्या जातकांनी या वेळेत कोणताही नवीन करार, पैशांची देवाणघेवाण किंवा महत्त्वाचे प्रवास टाळणे हिताचे ठरेल. अभिजित मुहूर्त. जर तुम्हाला काही विशेष कार्य करायचे असेल तर दुपारचे 12:18 ते रात्रीचा 1:01 ही वेळ सर्वश्रेष्ठ आहे. आज चंद्र तुमच्या राशीतून 3ऱ्या आणि 4थ्या भावात संचार करत आहे, जो भाग्योदयासाठी पोषक मानला जातो. 2. करिअर, नोकरी आणि व्यावसायिक प्रगती. विस्तृत विश्लेषण. मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संधींचा महासागर घेऊन आला आहे. नोकरी शोधणाऱ्यांसाठी, जर तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून नोकरीत बदल करण्यासाठी धडपडत असाल तर आज ग्रहांची स्थिती तुम्हाला अनुकूल आहे. विशेषतः तांत्रिक, टेक्निकल, आयटी, बँकिंग आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील लोकांसाठी पदोन्नती किंवा नवीन मोठ्या पगाराच्या नोकरीचे योग आहेत. व्यावसायिक धोरण. जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांनी आज नेटवर्किंगवर भर द्यावा. नवीन संपर्क तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेऊ शकतात. मात्र कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करताना ते दोनदा वाचा. घाईघाईत घेतलेला निर्णय भविष्यात कोर्ट कचेरीच्या कचाट्यात अडकवू शकतो. राजकारण आणि विरोधक. कार्यक्षेत्रात तुमच्या विरोधकांपासून सावध रहा. तुमची प्रगती पाहून काही लोक तुमच्या विरोधात षडयंत्र रचू शकतात. तुमचे गुपित कोणालाही सांगू नका. 3. आर्थिक स्थिती, गुंतवणूक आणि संपत्ती. आर्थिक दृष्टिकोनातून आज तुम्ही स्वतःला भाग्यवान समजू शकता. जोखीम आणि लॉटरी. तुमच्या राशीचा स्वामी आज अशा स्थितीत आहे की तुम्ही एखादी आर्थिक जोखीम घेऊ शकता. लॉटरी किंवा लॉटरी तिकीट, शेअर बाजार किंवा तत्काळ गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जुनी देणी आणि येणी. जे पैसे बराच काळ अडकले होते ते मिळण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रॉपर्टीशी संबंधित जुने वाद आज सुटू शकतात. खरेदी विक्रीच्या व्यवहारातून मोठा कमिशन किंवा नफा मिळण्याची शक्यता आहे. खर्चाचे नियोजन. पैसा येत असला तरी अनावश्यक खर्च तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करू शकतो. चैनीच्या वस्तूंऐवजी भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करण्यावर भर द्या. 4. कौटुंबिक सौख्य आणि प्रेमसंबंधांतील रहस्य. तुमचे वैयक्तिक आयुष्य आज काहीसे संवेदनशील असेल. संवादाचा अभाव. तुमची शांत राहण्याची वृत्ती आज तुमच्या घरात तणाव निर्माण करू शकते. लोक तुमच्या मौनाचा चुकीचा अर्थ लावतील, त्यामुळे तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा. प्रेम जीवन आणि भूतकाळ. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदारासोबतची संध्याकाळ खूप आनंदात जाईल. पण सावधान,
आज तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या अतीत, भूतकाळातील काही गोष्टी समोर येऊ शकतात. एखादी जुनी आठवण किंवा जुना मित्र तुमच्या वर्तमान सुखात मिठाचा खडा टाकू शकतो. गैरसमज वेळीच दूर करा. मुलांचे यश, मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण राहील, पण तरीही मनात कुठेतरी एकाकीपणा किंवा असंतोष जाणवेल. नातेवाईकांशी भेटण्याचे नियोजन कदाचित ऐनवेळी रद्द करावे लागेल. 5. आरोग्य आणि मानसिक अवस्था. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे आज तुम्हाला महागात पडू शकते. शारीरिक तक्रारी, ज्यांना मूळव्याध किंवा पोटाचे विकार आहेत, त्यांचा त्रास आज वाढू शकतो. कामाच्या व्यापामुळे वेळेवर जेवण न होणे हे मुख्य कारण असेल. मानसिक थकवा, दिवसभर सततची धावपळ आणि कामाचा ताण यामुळे संध्याकाळी तुम्हाला प्रचंड थकवा आणि चिडचिडेपणा जाणवेल. अति स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांची जळजळ आणि मायग्रेनचा त्रास संभवतो. विद्यार्थी वर्ग, विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मेहनत करण्याचा आहे. जरी मन थोडे भटकले तरी अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास चांगले निकाल मिळतील. 6. आजचा सिद्ध उपाय आणि मार्गदर्शन. आजचा दिवस शुक्रवार आहे, जो देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. तुमची अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी खालील उपाय करा. 1. आज सकाळी स्नानाच्या पाण्यात थोडे पांढरे चंदन किंवा गुलाबजल मिसळून स्नान करा. 2. स्वच्छ गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. 3. लक्ष्मी मातेसमोर तुपाचा दिवा लावून ओम श्रीम महालक्ष्मीये नमः या मंत्राचा जप करा. 4. आज कोणाकडूनही कर्ज घेऊ नका आणि कोणाशीही वाद घालू नका. नवीन वळण. आजच्या दिवशी तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती एका अत्यंत विशेष बदलाचे संकेत देत आहे. हा बदल केवळ तुमच्या आर्थिक किंवा व्यावसायिक आयुष्यापुरता मर्यादित नसून तो तुमच्या सामाजिक प्रतिमेशी, सोशल इमेज निगडीत आहे. लोकमान्यता आणि सन्मान. आज तुम्हाला एखाद्या सार्वजनिक कार्यात, सामाजिक उपक्रमात किंवा धार्मिक कार्यक्रमात अग्रगण्य भूमिका निभावण्याची संधी मिळेल. तुमच्या हातून असे काही कार्य घडेल ज्यामुळे लोकांच्या नजरेत तुमचा मान, सन्मान आणि वजन वाढेल. तुमच्या नेतृत्वाचे आणि विचारांचे कौतुक होईल. सावधानता, गर्वाचे घर खाली. जसा सन्मान वाढतो तसा मानवी स्वभावानुसार नकळत अहंकारही मनात शिरकाव करतो. तुमची वाढती प्रतिष्ठा आणि यश पाहून तुमच्या वागण्यात उद्धटपणा येण्याची शक्यता आहे. हेच ते वळण आहे जिथे तुमचे वर्षानुवर्षांचे जुने मित्र किंवा हितचिंतक तुमच्यापासून दुरावू शकतात. म्हणूनच जेव्हा जेव्हा यशाची शिखरे सर कराल तेव्हा पाय जमिनीवर ठेवा. मनावर ताबा मिळवण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा, कारण त्यांची भक्तीच तुमच्यातील मीपणा नष्ट करून तुम्हाला नम्र ठेवेल. आध्यात्मिक जागृती. आजचा दिवस ध्यानासाठी मेडिटेशन अत्यंत फलदायी आहे. जर तुम्ही नियमित साधना करत असाल तर आज तुम्हाला काही विलक्षण आध्यात्मिक अनुभव येऊ शकतात. तुमच्या अंतर्मनातून असे काही संकेत मिळतील जे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील गुंतागुंतीच्या प्रश्नांचे उत्तर शोधून देतील. हा अंतर्नाद तुम्हाला भविष्यातील धोक्यांपासून सावध करेल. सविस्तर समारोप. यशाची गुरुकिल्ली आणि भविष्याचा मार्ग. मेष राशीच्या लोकांनो, 30 जानेवारी 2026 हा दिवस तुमच्या आयुष्यातील केवळ 24 तासांचा कालखंड नसून तो तुमच्या संयमाची आणि बुद्धिमत्तेची एक कसोटी टेस्ट आहे. आयुष्य आपल्याला नेहमीच ते देत नाही जे आपल्याला हवे असते, तर ते देते ज्याची आपल्याला गरज असते. आजचा दिवस तुम्हाला हे शिकवेल की नुसती मेहनत करून किंवा घाम गाळून यश मिळत नाही, तर त्या कष्टाला जेव्हा योग्य वेळ आणि अफाट संयम यांची जोड मिळते तेव्हाच सोन्याचे दिवस येतात. आजच्या दिवसाचे 4 मुख्य आधारस्तंभ. समरी. 1. संधीची पारख. दी आय फॉर ऑपॉर्च्युनिटी. नशीब प्रत्येक व्यक्तीच्या दारावर एकदा तरी नक्कीच दस्तक देते. आज ती वेळ तुमच्यासाठी आहे. मग ती एखादी लॉटरी असो, एखादा जुना अडकलेला व्यवहार असो किंवा नवीन नोकरीची संधी. पण ही संधी ओळखताना डोळे उघडे ठेवा. घाईत घेतलेला चुकीचा निर्णय तुमची मोठी संधी हिरावून घेऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. 2. वाणीचे सामर्थ्य. पॉवर ऑफ सायलेन्स. शब्द हे शस्त्र असतात, ते जपून वापरावे. कमी बोला आणि जास्त ऐका ही आजच्या दिवसाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. तुमची एक चुकीची प्रतिक्रिया किंवा रागाच्या भरात बोललेले एक वाक्य तुमच्या अनेक वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरू शकते. वादाच्या प्रसंगी मौन पाळून तुम्ही केवळ स्वतःचा बचाव करणार नाही, तर समोरच्यालाही निरुत्तर कराल. 3. नात्यांची वीण. प्रोटेक्टिंग रिलेशनशिप्स. आपल्या आयुष्याचा भूतकाळ हा एका सावलीसारखा असतो. आज तुमच्या जुन्या आठवणी किंवा भूतकाळातील व्यक्ती वर्तमान नात्यात तणाव निर्माण करू शकतात. अशा वेळी तुमच्या जोडीदारावर असलेला विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा अनुभव हा तुमच्यासाठी दीपस्तंभासारखा काम करेल. त्यांच्या मार्गदर्शनाचा अवमान करू नका. 4. स्वयंप्रकाशित होण्याची वेळ. इनर लाईट. तुमच्यात आज कमालीची सकारात्मक ऊर्जा आहे. ही ऊर्जा केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा प्रगतीसाठी वापरू नका. आज जर तुम्ही एखाद्या गरजूला मदत केली तर ते पुण्यकर्म तुमच्या आयुष्यातील येणाऱ्या अनेक संकटांना परतवून लावेल. स्वतः दिवा होऊन इतरांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न करा.
अंतिम प्रेरणादायी संदेश. आयुष्याच्या प्रवासात संकटेही एखाद्या गतिरोधकासारखी स्पीड ब्रेकर्स असतात. गतिरोधक आले की गाडीचा वेग नक्कीच कमी होतो, पण प्रवासाचा मार्ग कधीच संपत नाही. आजचा दिवस जर तुम्हाला तणावाचा, धावपळीचा किंवा कठीण वाटला, तर खचून जाऊ नका. रात्री शांत डोळ्यांनी निद्रा घेण्यापूर्वी स्वतःच्या मनाला सांगा की आज जे काही घडले ते माझ्या कर्माचा आणि नशिबाचा भाग होते आणि ते माझ्या हिताचेच होते. उद्याची पहाट माझ्या आयुष्यात एक नवीन आशा, नवीन ऊर्जा आणि नवीन यश घेऊन येईल. माता लक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने तुमची आर्थिक संकटे दूर होतील आणि तुमच्या कष्टाला फळ मिळेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे विचारच तुमचे भविष्य घडवतात. सकारात्मक रहा, स्थिर रहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा मंत्र आज तुमच्या प्रत्येक संकटात ढाल बनून उभा राहील.